हाय नमस्कार सर्वांना। तर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉग मध्ये। तर आज आहे आरवचा बर्थडे आणि आम्ही तिथे जाण्यासाठी सगळं आवरून बसलोय आणि दिया बघा नुसतं किरकिर करायला। फक्त एखादी साडी नेसली तर एवढा सगळा पसारा होतो आमचा आणि आल्यानंतर मला हे पण सगळं आवरून ठेवायचं। चला तर मग जाऊया। तर आम्ही माहिले की सिंपलच तयार झालेलो आणि मला जास्त हेवी मेकअप वगैरे आवडत नाही आणि साडी पण मी सिंपलच घातलेली। आणि त्यानंतर आम्ही बाजूचे काकीतेन गेलो कार्यक्रमाच्या ठिकाणी। पाहुणे सगळे आले होते आम्ही जाईपर्यंत। मग मी पण आरवला औक्षण करायला गेले आणि बघता बघता किती लवकर 1 वर्ष पूर्ण झाले काही कळालेच नाही। सगळं काही छान सजवले होते आणि आपल्या लहानपणी आपलं कोणी वाढदिवस केलं नाही, पण आम्हाला जे अनुभवायला मिळालं नाही ते आपल्या मुलांना आपण दिलं पाहिजे असं मला तर वाटतं। आणि तेवढं हौस तर आपण पूर्ण करू शकतो। आणि आरव सुद्धा शांत बसला होता। हे बघून मला दियाचं वाढदिवस आठवलं। सगळं छान केलं होतं पण आमची दिया साधा केक सुद्धा कट करू दिली नाही। तेवढी पाहुण्यांना बघून रडत होती आणि आता बघा कसं आरवला सोडून हलेना। त्यानंतर केक कट केलं आणि आरवला पण सगळं बघून मजा येत होती। आणि बर्थडे आरवचा आहे की दियाचं हेच समजत नव्हतं। बघा कशी स्वतःच असल्यासारखं केक कट करत होती। आरवची बेस्ट फ्रेंड जी आहे आणि तिचे मामा मामी पण तिचे खूप लाड करतात आणि कोणत्याही त्यांच्या कार्यक्रमाला ही पुढे असतेच। आणि जेवण पण छान केलं होतं। मग आम्ही घरी येऊन हा पसारा माझा वाट बघत होता। चहाचे वगैरे भांडी खूप होते, मग भांडी घासून घेतली आधी। मी सकाळी गावाकडे जाऊन आले होते, मग आवरायला सुद्धा वेळ झालं होतं आणि दुपारचा याने डबा पण नेलं नाही। मग मला सगळं आवरून जेवण सुद्धा बनवायचं होतं यांच्यासाठी। मग सकाळी रूम अस्तव्यस्त झाली होती। मग दिया पण खूप पसारा करून ठेवते। त्यानंतर लोटून काढलं आणि आमची रूम तर दिवसातून 4 वेळा लोटलं तरी घाण होतेच। आणि माझ्या कामात लोडबुड करायला दियाला खूप मजा येते। हिच्या नादात कोणतेही काम 10 मिनिटात होत असेल तर हिच्या नादात ते 15 मिनिटं लागतात। मग हिच्यासोबत गप्पा मारत सगळे कपडे घडी घालून मी झाडू मारायच्या आधीच कपडे काढते, कारण खिडकीतील धूळ आणि खाली पडतेच। म्हणून आज वेळानं कपडे धुतले होते तर त्यातले थोडे वाळले नव्हते आणि तेवढ्यात हे आले। मग कशी बघा माझी फिल्डिंग सेट करत होती। मुद्दामून मम्मा इथं मारले तिथं मारले म्हणून सांगते, जेणेकरून मला मार पडा। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत बाय।